महत्वाचा मुद्दा म्हणजे इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट एकाच प्रोडक्ट मध्ये घेणं. ते आपल्यातल्या बऱ्याच जणांना एका दगडात दोन पक्षी आवडतात ना. काय होतं, सामान्य माणसाने आपलीच एक बुद्धिमत्ता चाचणी तयार केलेली असते. जर मला एका दगडात दोन पक्षी मारता आले तर मी बुद्धिमान. आणि त्यावेळेला ज्यावेळेला असा एखादा प्लॅन मिळतो बघा, दर महिना 8,000 फक्त तुम्हाला द्यायचंय, किंवा दर दिवसाला काहीतरी कॅल्क्युलेट करू 250 रुपये, दर दिवसाला 250 रुपये किंवा दर महिन्याला 8,000 रुपये भरा, 25 वर्ष भरा. 25 वर्षामध्ये जर मध्ये काही बरं वाईट झालं तर तुम्हाला 40 लाख, आणि जर नाही झालं 25 वर्ष पूर्ण केलीत तर तुम्हाला 80 लाख रुपये. सामान्य माणूस खुश होतो, वा. जर चुकून काही बरं वाईट झालं तर 40 लाख रुपये मिळतील किंवा 60 लाख रुपये मिळतील, आणि जर काही बरं वाईट नाही झालं तर मॅच्युरिटीला 80 लाख. पण ह्यात पुन्हा आपण महागाईचा दर ही गोष्टच कॅल्क्युलेट करत नाही. आज ज्याला एक 70 ते 80 हजार रुपये पगार असेल, त्या 80 हजार रुपये पगाराच्या माणसाला त्याच्या 100 पट पगार म्हणजे 80 लाख, ही आजचा आकडा खूप मोठा वाटेल, पण 25 वर्षानंतर हाच पगाराचा आकडा काही पटीने पुढे गेलेला असेल, त्याला पगारच 7 किंवा 8 लाख रुपये झालेला असेल, त्याला काय वाटणार आहे, मला 8 ते 10 महिन्याचा पगार मिळाला. जे आज आपल्याकडे जे सिनियर मंडळी आहेत त्यांनी देखील याच विचारांनी 2 लाख किंवा 5 लाखाच्या LICच्या पॉलिसी घेतलेल्या ना. आयुष्य काय वाटलेलं घेताना, रिटायरमेंटला 4 लाख मिळणार आहेत. माय गॉड, केवढी मोठी रक्कम. कारण का तर तुम्ही म्हणालाच त्याला पगारच किती होता, 1,500, 2,000, 2-3 हजार रुपये पगार असताना त्याचे 100 पट हे तुम्हाला देखील खूप मोठा आकडा वाटत होता. त्यामुळे पण ज्यावेळेला आपली निवृत्ती आली त्यावेळेला हे 2-3 लाख म्हणजे अगदी 3-4 महिन्याचा पगार वाटला. त्यामुळे मॅच्युरिटीला वा वा वा, या पैशातनं मुलाचं लग्न होणार माझ्या, आणि मुलाचं लग्न लावण्यापुरते पैसे इन्शुरन्स लिंक प्लॅन मधून मिळाले, असं कोणाचंही होणं शक्य नाही. त्यामुळे मुळात हा मुद्दा ना जिंदगी के साथ होता है, आणि जिंदगी के बाद म्हणाल, ज्यांनी 2 आणि 5 लाखाचं कव्हर घेतलेलं त्यांना सांगा, मला आपलं आयुष्य, तुमच्या आयुष्याला त्यावेळेला 3 आणि 5 लाख रुपये रिप्लेस करू शकणार होते. सो ही काही गोष्ट जिंदगी के बाद, किंवा आज जरी ज्याचं वय 30 आहे त्याला एक 30-40 लाखाचा इन्शुरन्स प्लॅन हा पुरेसा ठरू शकतो, आयुष्य रिप्लेस करू शकतो. ऍटलिस्ट 1 ते 2 कोटी रुपये जर मिळत असतील तर त्याला काहीतरी म्हणू शकतो ना आपण की इट इज समथिंग इन्शुरन्स कव्हर. अदरवाईज आपण आपल्या मनाचं फक्त समाधान करून घेतलंय की एका दगडात 2 पक्षी. वास्तविक एका दगडात 2 पक्षी नसून हा दगडच आपल्या डोक्यात बसतो, एकही पक्षी मारला जात नाही. ना जिंदगी के साथ ना जिंदगी के बाद. LIC टिकून आहे फक्त बडे कमिशन की बात. कारण एक गोष्ट तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो, IRDA मध्ये एक्सपेन्स रेशो इन्शुरन्स योजनांवरती 45% आहे, आणि सेबीच्या नियमांप्रमाणे हा वाढवून मॅक्झिमम 2 ते 2.5%. मॅक्झिमम कुठल्याही गुंतवणुकीच्या योजनेवरती ज्या सेबी अंतर्गत नोंदणीकृत संस्था आहेत त्यांना 2.5%च्या वर एक्सपेन्स रेशो म्हणून कापून घेता येत नाही. म्हणजे तुमचे 100 रुपये जर गुंतवले जात असतील तर 97.5 गुंतवणूकच होणार आहे. बट वेअर ॲज ज्या वेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट वरती इन्शुरन्स फ्री असं ऐकून खुश होता की अरे मला तर फ्री मिळतंय, त्या क्षणी तुमचे 100 रुपयातले 45 रुपये हे एक्सपेन्सेस पोटी गेलेले असतात. जे काही तुम्हाला हवं ते मिळणार किती रुपयात आहे तर त्यातले 55 रुपयात. पण हा एक्सपेन्स रेशो किती आहे काय आहे ह्याबद्दल आपण कम्प्लिटली अनअवेअर असल्यामुळे आपल्याच ओळखीतले मित्र नातलग हे आपल्या मागे जरा कमावते झाल्यापासून इन्शुरन्स घोळायला लागतात. हे अतिशय डेंजरस आहे. त्यात ही सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे आत्ता काळातली
ती म्हणजे आपल्या बँकेतले रिलेशनशिप मॅनेजर. जे बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर्स आहेत त्यांना तर अति प्रचंड टार्गेट्स आहेत. इन्शुरन्स लिंक ह्या गुंतवणूक योजना म्हणजे ज्याला बऱ्याच वेळेला युलिप म्हटलं जातं, युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन, हे विकण्याचं प्रचंड टार्गेट आहे. तर तुम्ही गुगल सर्च जरी करून बघाल तर युट्यूब वरती तुम्हाला अनेक फ्रस्ट्रेटेड हे रिलेशनशिप मॅनेजर आणि या सगळ्यांचे व्हिडिओ बघायला मिळतात. आणि हे का होतंय तर कर्ज विकणं हे जास्त कठीण आहे. म्हणजे जर तुम्ही बँकेचे अधिकारी आहात आणि तुम्ही जर मला लोन दिलं, 1 कोटीचं लोन असेल आणि जर मी परतफेड करत नसीन तर चौकशी पहिली तुमची होणार आहे. कोमाईला सुरुवात केलेले तरुण म्हणू नका, सरसकट सगळ्यांना रिलेशनशिप मॅनेजर हे एकच प्लॅन, युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन विकत असतात. इतकं भयानक आहे की काही जण तर माझ्याकडे असे आलेले आहेत की ते म्हणायला जातात की आम्हाला म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करायचे. म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट सांगून पण युलिप प्लॅन देऊन टाकतात. आणि काही वर्षानंतर त्यांना कळतं की हा तर म्युच्युअल फंड नाहीच आहे, हा तर युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन आहे. आणि ज्या वेळेला ते शोधायला जातात तेव्हा तो माणूस काय त्या ब्रांचमध्ये सापडणार आहे? कुठला रिलेशनशिप मॅनेजर 2 किंवा 2.5 वर्षाच्या वर एकाच ब्रांचमध्ये एकाच ठिकाणी कामाला असतो? याहून जास्त भयानक गोष्ट अशी आहे की बरेचसे रिलेशनशिप मॅनेजर वगैरे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, असे नॉन फायनान्स बॅकग्राऊंडचे असतात. त्यामुळे त्यांना फायनान्स किंवा त्याचं देखील माहिती पुरेशी नसेल आणि टार्गेट असेल तर हे मंडळी आपल्याच आई वडिलांना, नातलगांना टार्गेट किंवा अगदी स्वतः देखील. मी असे अनेक रिलेशनशिप मॅनेजर म्हटले जे नोकरी वाचवण्यासाठी, टार्गेट पूर्ण करण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे युलिप प्लॅन स्वतःच विकत घेतात. मग ह्याच्यातनं बँकेचं सर्व्हायव्हल होईल, इन्शुरन्स कंपनीचं होईल, पण आपणच आपलं फायनान्शियल फ्युचर 100 रुपयातले 45 रुपये स्ट्रेट अवे जात असतील एक्सपेन्सेस पोटी, तर ही किती खतरनाक गोष्ट आहे. सो दॅट इज वाय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जर तुम्हाला इन्शुरन्स ही गरज असेल तर ही गरज कोणाला आहे? तर ज्यांचं वय 30-35 आहे किंवा 40-45च्या आतमधली जी मंडळी आहेत, ज्यांच्यावर कोणीतरी अवलंबून आहे, जे कमावतात, जे पैसे कमवून आणतात, त्यावेळेला घर चालतं, सगळ्या गोष्टी घडणं बाकी आहे, अशा व्यक्तीला इन्शुरन्सची नक्की गरज आहे. पण त्यांनी अशा वेळेला घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे टर्म प्लॅन. सो टर्म प्लॅन हा अतिशय स्वस्त दरात मिळतो. ज्यांचं वय आज 30च्या आतमध्ये आहे त्यांना अगदी 1-1.5 हजार रुपये दर महिना जाऊन 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स मिळू शकतो. कुठल्या कंपनीचा? जेवढ्या कंपन्या काही इन्शुरन्स मध्ये काम करतात ना भारतात, त्या कुठल्याही कंपनीचा तुम्हाला 1000 रुपये किंवा 1,500च्या आत, ज्यांचं वय अगदी 20-22 वर्षे, त्यांना तर 800-900 रुपयात पण 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स मिळेल. बट इट इज समथिंग व्हॅल्युएबल. पण गंमत अशी आहे की या 800-900 रुपये किंवा 1000 रुपयामधला जो टर्म प्लॅन आहे त्यात जर बरं वाईट झालं नाही टर्म पूर्ण होईपर्यंत, 60 पूर्ण होईपर्यंत, तर 1 रुपये परत मिळत नाही. पण आपल्याला तर पैसे परत पाहिजे असतात. मग तर परत पैसे पाहिजेत म्हणून त्या 1,000च्या जागी आपण 7-8 हजार देतो. 2,000, 3,000 एक सीमा ठरवा, पण हा इन्शुरन्स खर्च माना. इन्शुरन्स ही गुंतवणूक आहे, हा आपल्यावर झालेला चुकीचा आर्थिक संस्कार आहे, याला खोडून काढा. इन्शुरन्स हा आयुष्यातला एक अतिशय महत्वाचा खर्च आहे. तो महत्वाचा आहे यात दुमत नाही, पण तो खर्च आहे यात शंका नाही. ती गुंतवणूक नाही. जी गोष्ट गुंतवणूक आहे त्यावरती बघायचं सेबीचं नियंत्रण आहे का. आणि जर 3,000 रुपयात आपण ह्या गोष्टी पार केलेल्या असतील तर अगदी 1,000 रुपयाची देखील SIP 35 वर्ष जर आपण करत राहिलो तर 4,20,000 रुपये गुंतवले जाऊन 15% जर स्पीड मिळाला तर
1,14,00,000 तयार होतात जस्ट विथ 1,000. अगदी आपण ह्याला मानलं 25 वर्षाचाच किंवा 30 वर्षाचा टर्म बघितला आणि 6,000 रुपये गुंतवले की 8-9 हजार रुपये माझं बजेट होतं. त्या 3,000 मी इन्शुरन्स टास्क संपवला आणि 6,000 रुपयामध्ये SIP केली आणि 14% रिटर्न जरी मिळाला तरी 3,33,00,000 रुपये. म्हणजे ह्याच 8,000 ते 9,000 रुपयाला जर आपण डिवाइड केलं तर काय प्लॅन तयार होईल. जर चुकून बरं वाईट झालं तर 1 कोटी रुपयाचा इन्शुरन्स, नाही झालं तर या 3,000 रुपये गेले, यातनं मला काही नाही मिळणार, पण जे 5 ते 6,000 रुपयाचे SIP केलेले आहेत त्यातनं मला 3-1 कोटी रुपये. 3-1 कोटी पण 25-30 वर्षानंतर काही फार मोठी रक्कम असेल असं माझं म्हणणं नाहीये, पण 70-80 लाखापेक्षा नक्कीच मोठी रक्कम असणार आहे. सो काय आपल्याला रेडीमेड कपडे पण मिळू शकतात आणि टेलरमेड कपडे पण मिळू शकतात. टेलरमेड कपडे आणि रेडीमेड कपड्यांमध्ये कपडा इंडस्ट्री बऱ्यापैकी सेटल्ड आहे, त्यामुळे इतका काय प्राइसेस वाईज फरक नाही पडत. टेलरमेड करायला गेलो आपण तर 200-400 रुपयाचाच फरक पडेल शिवून घेतले कपडे तर. पण जर शिवून न घेता, टेलरमेड न घेता जे बाजारात उपलब्ध आहेत ते तसेचे तसे प्लॅन घेतले तर आपलं फायनान्शियल प्लॅनिंग अडकून कसं पडतं. जर बरं वाईट झालं तर 40 लाख, नाही झालं तर 80 लाख.